मुंबईत पुढचे काही दिवस हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे पुन्हा उकाडा वाढला। दरम्यान पुढचे काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर केली। यातून 1,26,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे। तसंच MBA प्रवेशासाठी 33,000 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला। राज्यात नव्या खासगी शाळा सुरू करण्यावर नियंत्रण येण्याची शक्यता आहे। खासगी शाळांचं प्रमाण वाढल्यानं आता सरकारने त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केलेत। शाळांचा आराखडा तयार करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला। लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये योजनेच्या श्रेयवादावरून चांगली चढाओढ पाहायला मिळते। अजित पवार गटातर्फे जल्लोष साजरा केल्यानंतर शिंदे गटाने देखील आनंद साजरा केला। यावेळी महिला शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जय जयकार करत त्यांचे फोटो दाखवून पेढे वाटले। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळायला सुरुवात झाली। अनेक महिलांना याचा लाभ मिळतोय। महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार असून रक्षाबंधनानिमित्त महिलांना 2 महिन्याचे पैसे एकासोबतच मिळाले, त्यामुळे महिलांमध्ये समाधानाचं वातावरण। लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या आधीच जमा झालेत, त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। साताऱ्यातल्या वाठार स्टेशन इथे त्रिवेणी जाधव यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये जमा झाले। योजना जाहीर केली म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार। मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे मिळतील असा चिमटा जयंत पाटलांनी राज्य सरकारला काढलाय। लातूरच्या अहमदपूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला। लाडकी बहीण योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली। लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही असं वक्तव्य प्रणिती शिंदेंनी केलं। तसंच आरक्षण प्रश्नावरून राज्यात जाणीवपूर्वक तणाव वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील प्रणिती शिंदेंनी केला। लाडकी बहीण योजनेचा पैसा जनतेचा आहे, त्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन संजय राऊतांनी केलं। ठाकरे 2चं सरकार आल्यानंतर ही योजना नव्याने सुरू करू असं देखील राऊत म्हणाले। तर विरोधक सत्तेवर असताना त्यांनी बहिणींना भाऊबीज दिली नाही असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। नवाब मलिकांच्या शुभेच्छा पोस्टरवर घड्याळ चिन्ह लावण्यात आलं, त्यामुळे मलिक अजित पवारांसोबत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। मलिक यांनी एक्स हँडलवरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मात्र नवाब मलिक महायुतीत नको अशी भाजपने भूमिका घेतली होती, त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता आहे। नेहमीच स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी ANIच्या पॉडकास्ट मुलाखतीत संदिग्ध उत्तर दिले। शरद पवारांची हातमिळवणी करणार का असा प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आला, त्यावर नो कमेंट्स असं उत्तर अजित पवार यांनी दिलं। मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ महत्त्वाचं असतं असं अजित पवार यांनी पॉडकास्ट मुलाखतीत म्हटलंय। त्यांची मुख्यमंत्री पदाची मनीषा यावरून स्पष्ट दिसते। यावेळी अजित पवारांनी एकदाही निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्याचा दाखला देखील दिला। मुंबईतल्या YV चव्हाण सेंटरमध्ये उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनच्या कार्यक्रमाला शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी अचानक एक अनोळखी व्यक्तीने स्टेजवर एंट्री घेतली। कुणालाही न विचारता ही व्यक्ती थेट स्टेजवर आल्यानं सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ उडाली। मुख्यमंत्री कार्यालयाकडून फायलींचा वेगवान निपटारा करण्यात आलाय। विकास कामांच्या फाईल्स वेगाने मंजूर करण्यात आल्या। 25 महिन्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयात 23,674 फाईल्स आल्या होत्या, त्यापैकी 22,364 फाईल्स मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे। आधीचं सरकार हप्ते घेणारे सरकार होतं, आमचं सरकार लाडक्या बहिणींचे हप्ते भरणारे सरकार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधीच्या सरकारवर निशाणा साधला। बदलापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते। लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून त्यावेळी काही चुका घडल्या। या चुकांमुळे अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला, परंतु आता त्यामध्ये सुधारणा करून घवघवीत यश मिळायला हवं अशा कानपिचक्या भाजप आमदार गणेश नाईक यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या। दिल्लीतून फोन आलेला नसून महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी म्हटलं। त्याचबरोबर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरला नसल्याचं देखील थोरातांनी स्पष्ट केलं। धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गट विधानसभेत 3ही जागा लढणार असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। भाजपने देखील धाराशिवच्या जागेवर दावा केला।
पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करायला नको हवं होतं अशी कबुली पुन्हा एकदा अजित पवारांनी दिली. कुटुंबासाठी ती चूक होती अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली. बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नसल्याचं अजित पवार म्हणाले असले तरी बारामतीची जनता त्यांना सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. इम्तियाज जलील यांनी इंडिया आघाडीबरोबर येण्यासाठी व्यक्तिगत कुणाशी संपर्क साधलेला नाही. आमच्या मित्रपक्षांची चर्चा करून त्यांच्याविषयी ठरवावं लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी लातूर इथं दिली. इम्तियाज जलील यांनी इंडिया अलायन्स बरोबर येण्याचं विधान केलं होतं, त्यावर जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा बीडच्या केसमध्ये दाखल होताच जंगी स्वागत करण्यात आलं. बजरंग सोनवणे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाचा जाहीर कार्यक्रम यात्रेच्या माध्यमातून घेण्यात आला. सेनापतीत जर गळपटलाय तर सैन्याचं काय असा प्रश्न सोबत गेलेल्या अनेकांना पडला असेल असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. राजर्षी शाहू छत्रपती यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजरत्न आंबेडकर हे एका कार्यक्रमात एकत्र आले. राजर्षी शाहू छत्रपती आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला गरज आहे, त्यामुळे तशा पद्धतीने समाजात काम झालं पाहिजे अशी अपेक्षा दोन्ही नेत्यांनी यावेळी बोलून दाखवली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर गेला. साताऱ्यातल्या जनसंवाद मेळाव्याला ते हजर राहणार होते, मात्र आता जनसंवाद मेळावा पुढे ढकलण्यात आला. भाजप नेते अतुल भोसले यांनी ही माहिती दिली. जे.पी. नड्डा यांचा दौरा पुढे ढकलण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. चंद्रपुरात दुचाकीवरची अग्निशमन यंत्रणा लोकसेवेमध्ये दाखल झाली. एक महानगरपालिका आणि 17 नगरपालिकेसाठी 20 अग्निशमन दुचाकी दाखल झाल्यात. या दुचाकी अरुंद रस्ते गल्लीबोळातून सहज प्रवास करू शकतात, त्यामुळे त्याची उपयोगिता मोठी आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादकांच्या ऊसाला जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम ठेवली. गेल्या गाळप हंगामात ऊसाला प्रति टन 3,200 रुपये जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देऊन दिलासा दिला. लातूरच्या खलंगरीमध्ये शाळेत शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला. 4 शिक्षकांनी मिळून विद्यार्थी विना ध्वजारोहण केलं. गेल्या 2 वर्षांपासून गणित आणि विज्ञान विषयासाठी शाळेत शिक्षकच नाहीत, त्यामुळे जोपर्यंत शिक्षक उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली. धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबाहेर एका कार्यकर्त्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून मतदानावेळी पैसे वाटल्याचा आरोप कार्यकर्त्यानं केला. तर यासंबंधीचे पैसे वाटप करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसंच उमेदवाराविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. जुन्नर तालुक्याच्या डिंगोरी परिसरामध्ये झालेल्या रिमझिम पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे टोमॅटो पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे टोमॅटो शेतातच खराब झालाय. तर दुसरीकडे बाजारात टोमॅटोचा भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. जालन्यातल्या बडीगोत्री भागामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. या व्हायरसमुळे सोयाबीन पिकांची पानं सुरुवातीला पोपटी रंगाची होऊन नंतर पिवळी पडतात, तसंच फुलगळ मोठ्या प्रमाणात वाढली. औषधांच्या फवारणीनंतर हा व्हायरस आटोक्यात येत नाहीये, त्यामुळे पेरलेलं पीक वाया जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटते. मिळणार नाही, पण झालेला खर्च सुद्धा वाया जाईल. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली. बाजरीचं पीक रब्बी हंगामात घेतलं जात असलं, मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकरी खरीप हंगामात, पावसाळी हंगामात देखील बाजरी पिकांची पेरणी करतात. तर अनेक ठिकाणी हे पीक चांगलं आलेलं पाहायला मिळते. त्यामुळे बीडच्या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं. साताऱ्यामध्ये कृषी विभागाकडून रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पावसाळ्यात येणाऱ्या विविध रानभाज्या महोत्सवात ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत याबद्दल कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली. अकोल्यामध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांना रानभाज्याचं महत्त्व कळावं म्हणून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवामध्ये रानफळांची वैशिष्ट्य, गुणधर्म तसंच भाज्यांचे औषधी गुणधर्म याविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली. मुंबई गोवा महामार्गासाठी रायगडमध्ये आंदोलन करण्यात आलं. या महामार्गाचं काम 14 वर्षांपासून रखडलंय. रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण व्हावं या मागणीसाठी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीनं माणगावमध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात आलं.
अलिबाग तालुक्यातल्या खानाव परिसरामध्ये वेलेटवाडीचे आदिवासी बांधव स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. 2019 मध्ये भूस्खलनामुळे त्यांचं डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं होतं. मात्र त्या ठिकाणी त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी त्यांनी केली. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. वारंवार तक्रार करूनही ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यामुळे ठेकेदारांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. सांगलीमध्ये नागरिक जागृती मंचकडून आंदोलन करण्यात आलं. अर्धवट रेल्वे उड्डाणपुलावर ध्वजारोहण करत रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातल्या चिंतामण नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या वर्षभरापासून अधिक काळाहून रखडलेलं आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं. 2023 मध्ये अतिपाऊस झाल्यानं नदीकाठच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. वाशिमच्या वालेगाव शहरात विविध विकास कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत. रस्त्यांची कामं ठेकेदारानं अर्धवट सोडलीत. तक्रारीची दखल न घेतल्यानं सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं. मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघानं अनोखा उपक्रम केला. महासंघानं 372 गडांवरच्या पाण्यानं किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक घातलाय. 26 जानेवारीला गिर्यारोहक महासंघानं 372 किल्ल्यांवर ध्वजारोहण करून प्रत्येक गडावरून पाणी आणलं होतं. याच उपक्रमाची सांगता करण्यात आली. समृद्धी महामार्गावर बनोजा शेलू बाजार दरम्यान कार ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. यामध्ये कारमधल्या वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले. अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या MMCT डबल डेकर ट्रेनचा अपघात झाला. गोतागाम स्टेशनजवळ ही घटना घडली. रेल्वेचा एक कोच कपलिंगपासून वेगळा झाला. त्यामुळे मागचे रेल्वेचे 60 डबे वेगळे झाले. भंडारा शहरात वाढती गुन्हेगारी पाहता 130 CCTV कॅमेरे बसवण्यात आले. शहरामध्ये घरफोडी, महिलांवरचे अत्याचार, हत्या यासारख्या घटना घडतात आणि आरोपी पसार होतात. त्या पार्श्वभूमीवर CCTV बसवण्यात आले.